हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कसे काय सगळे मजेत ना. सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस येतो खूप आनंदी जाऊ ही स्वामीची प्रार्थना. आणि तुम्हाला सांगते माझं जे आहे ना तो स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे बरं का. काय झालं का ठेवून दिला माहिती आहे. 2 तास झालं मी जे आहे ना ते पिल्ल्याला बोलत होते की मोबाईल ठेवून दे माहिती आहे. पिल्ल्यानं अजिबात ठेवलं नाही आणि जसं मोबाईल हातामध्ये घेतला ना तसं लगेच मोबाईल ठेवून दिलेला आहे बघा. तर मला सांगते. आणि इकडे जे आहे ना त्या पिल्याची बॉटली आणि डब्बा भरून घेतलेला आहे. आणि हे पहा आता कसं कारनामे करेल. गरज आहे काही असं करते पिल्याचं खूप वेगळं आहे. आणि इथलं बघा फक्त स्वयंपाक झाला आहे. तर इकडं भाजी काढून घ्यायची आहे. भांडे हे कर पिल्या लागण रे ते पिल्या असं चलते हे. आणि पिल्लू जे आहे तसं स्कूलमध्ये जाणार आहे बरं का. पिल्या काय आहे सांग. असं कसलं कोणता लाड आहे तुझा हे असं. चला तर इकडे माझं जे आहे तर बघा पूजापाठ जे आहे तर आवरलेलं आहे बरं का. कारण की आज जे आहे तर पूजापाठ आवरलेला आहे म्हणूनच जे आहे तर माझं सगळंच राहिलेलं आहे. पिल्यापाशी तर असं चाललेलं आहे. सगळंच राहिलेलं आहे आवरायचं. फक्त आता पिल्ल्याला जे आहे तर आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे. उड्या नको ग मारू. आता ही उडी मारेल पडशील मी मारणार उडी. पा उडी मारणार मग अयो असं चाललेलं असतं बघा. हे पिलू जोपर्यंत स्कूलमध्ये जात नाही तोपर्यंत मला खूप 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 ताण देतो. असं चाललेलं मला खाणार काट डालेगा मला हे देखो. तर मला सांगते कपड्याचे घड्या घालून झालेले आहेत. पण त्याला जे आहे त्याच्यावरून बेडशीट टाकायचं राहिलेलं आहे. आणि इकडचं पण आहे ना तुम्हाला सांगते इकडचं पण आवरायचं राहिलेलं आहे. काट डालेगा मला. पण सगळ्यात अगोदर जे आहे तर मला माझ्या पिल्ल्याचं आवरून स्कूलमध्ये तिला ना नेऊन सोडायचं आहे. त्यानंतर देवदर्शनाला जायचं आहे. तर मला जे यायला जे आहे तर 12:30 वाजतील तिकडून किंवा 1 वाजतो कधी कधी. जर का मी थांबले ना खूप वेळ तिथं तर मग हे करते असं असतं. आणि आमच्या वया आणि हे पुस्तकं जे म्हणताना खूप म्हणजे ना ते माझे दादाचे. आणि इथं माझी जे आहे तर बघा पोथी वाचणं चालू आहे. कारण की मला सकाळच्याच वाचून घेतलेली होती. कारण की काय होतं मुलं बी झोपेतून उठले ना की मग खूप वेळ लागतो. म्हणून जे आहे तर मी बसली होते 9 वाजता पोथी वाचायला. आणि ती झाली 9:45 वाजता माझी वाचून. त्यानंतर जे आहे मग मी माझे बाकीचे कामं केले. असं होतं कारण की सकाळची जर का देवपूजा आहे ते झाली खूप छान वाटतं आणि दिवस पण आनंदी जातो. म्हणजे वया पुस्तकं जे आहेत ना खूप डेंजर झालेले आहेत बरं का सध्या. असं सरक ना द्या. आणि आवरून जर का ठेवलं तर बरे. तर जे आहे ते इथली साफसफाई करत आहे बरं का तुम्हाला बोलत मोबाईलला चार्जिंग आहे का 70% बरं. आणि काल काय झालं माहिती का बघा रोज मोबाईल कुठे चालला तू आता कशाला ये ना नको जाऊ. आंघोळ करायची आता. बरं ये लगेच ये. लय वेळ लावू नको हा मला असं चला. आणि हे माझे क्रीम जे आहेत ना बापरे विचारूच नका इतक्या झाल्या आहेत ना. थंडीच्या वेगळ्याच आहेत चेहऱ्याच्या वेगळ्याच आहेत. तुम्हाला सांगते काही काय असतं लेडीज प्रत्येकाच्या इथं तेच असतं का असं. आणि इकडे बघा माझे नेल पॉलिश आहे ना पूर्ण खराब करते हो. असे लावून ठेवते. आणि मग काय होतं मी घेण्यावरतीच असते. आणि ही काय करते घेते लावते आणि असं ठेवून देते. मग ते पूर्ण जे आहे ना ते ठीक होऊन जातात. असं बारीक आहे कुठलीही वस्तू व्यवस्थित ठेवत नाही. असं वाटत नाही तिला की मम्मी घेत राहते तिला गरज लागते असे. आणि मी एकटी तरी आवरून किती आवरणार सांगा. म्हणजे हे बेल्ट आणि हे जे आहे ना विचारूच नका. तर हे कपडे जे आहेत धुईचे आहेत. मिस्टरांचे पण कपडे आहेत आज धुईला. म्हणजे त्यांचे तर रोजचेच कपडे असतात भरपूर. इथं टाकून ठेवते म्हणजे जेवढे धुईचे तेवढे काढून ठेवले ना बाजूला. तर मग इकडचे जे आहेत ना तर हे होत नाही बरं का. आलं का या. आणि त्यांना जे आहे ना हे बघा असलं खेळायला लागतं. आणि कसं अडकून ठेवतात पाहिले. आगाऊ कुठली आगाऊ. बाळ माझ्या स्कूलमध्ये गेल्यास मला पण अजिबात करमत नाही बरं का तुम्हाला सांगते. ते आहे ना तोपर्यंत मला छान वाटतं. पण गेल्याच्या नंतर नाही करमत. असं चला तर मला जे आहे ना बघा बोलत मी इथं थोडंसं काही आवरलं. कपड्याच्या घड्या घालायचे आहेत. इथं जर का मी आवरत बसले ना आणि पुन्हा
11:30 वाजलेले आहेत तर म्हणजे पिल्ल्याला पण स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे ना. चला आंघोळ करून घ्या. तर मला सध्या माझं जे आहे ना आता पूर्ण काम जे आहे ना तर आवरलेलं आहे बरं का. कपडे भांडे वगैरे सगळं झालेलं आहे ना. आता वाजले आहेत 2 आणि आता इकडं माझं जे आहे तर चाललं आहे फराळाला थोडीशी जे आहे तर साबुदाण्याची खिचडी करणं चालू. कारण की थोडंसं जे आहे तर शिल्लक करून ठेवत आहे. कारण की संध्याकाळचं जर का बाळ आलं ना बाळाला खिचडी खूप आवडते आणि आता स्कूलमध्ये गेलेलं आहे आणि तिला आल्याच्या नंतर जे आहे तर करून देणं हे तेल घेत आहे बरं का. असं चाललेलं आहे असं तुला. तर इकडे जे आहे ते माझं चाललेलं आहे शाबूचं आणि हे काम चालू असल्यामुळे जे सारखा आवाज येतो आणि काम करायला खूप लेट होतो बघा. 2 वाजत आहेत. कारण की आता काय होतं माहिती का दिवस पटकन जातो ना त्यामुळे जे तर कसा टायमिंग होऊन जातो समजतच नाही. आणि मिरची म्हणताल तर खूप तिखट आहे त्यामुळे जे मी जास्त तरी कट करून नाही टाकणार. कारण की काय होतं माहिती का पिल्लू खाणार असतं त्यामध्ये मोठी जर का मिरची टाकली ना आपण तर पिल्लू काढून टाकतो आणि माझा आवतात तर बघू शकता. कारण की आताच जस्ट काम झालेलं आहे म्हणजे बसूच तर जे आहे ना तर आता 2 तास बी वाजलेत. आपण पण आपल्या पोटाचं काहीतरी करून घ्यावा. आणि मला माहिती आहे तुम्हाला सांगते गोळ्या खायच्या आहेत ना तर त्यामुळे नाही तर मी एरवी तर ना आज म्हणजे फराळाला यायला काही करत नाही बरं का. मला उपवास असल्यास असं असं. चला तुम्ही अगोदर शाबूची खिचडी करून घेते. इकडे बघा मिरच्या कशा टाकल्या आणि इकडे जे आहे ना बघा माझी खिचडी पण तयार झालेली आहे. आणि आता मी जे आहे ना तर फराळ करण्यासाठी जे आहे ते ज्येष्ठ बसलेले या सर्वजण फराळ करायला आणि माझं काम जे म्हणताना पूर्ण आवरलेलं आहे बरं का. असं चाललेलं आहे. आणि बघा छान झालं आहे पण तिखट थोडा जास्त झालं. मला जे आहे ना तुम्हाला सांगते शाबूमध्ये बटाटा वगैरे काय आवडत नाही. मुलांना आवडतं. मग मुलांना जर का कधी उपवास असला किंवा त्यांना आपण म्हणतो मुलांना हे जर का करून द्यायचं असेल ना तर मग मात्र जे आहे ना तर मी हे टाकते बरं का बटाटे टाकते बरं का पण उकडून ते पण असं नाही टाकत आहे ना. आता सध्या मग मला एकटीला जर का करायचं म्हणलं ना मी बटाटा घालत नाही. मला जास्त तरी ना बटाटा आवडत नाही त्यामुळे असं असं. चला या सर्वांनी फराळ करायला आणि मी जे आहेत आता इथेच आपला व्हिडिओ जे आहे तर थांबवत आहे. नक्कीच आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. सर्वांचा दिवस जे आहे ते खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपला व्हिडिओ जे आहे ते इथेच थांबवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.